हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. इंद्रा राणीला म्हणत असतो की मला अजूनही विश्वास बसत नाही आहे का हा विक्रांत असं कसं वागू शकतो. तर त्यावेळी राणीही म्हणत असते की मलाही तसंच होतं आहे, पण आपल्याकडे ठोस पुरावा पाहिजे जेणेकरून आपल्याला घरच्यांना सांगता येईल. तर आता इथे इंद्रा बोलतो की हे बघ, मी आता सगळं काही पुरावा वगैरे शोधूनच सगळ्यांसमोर एक्सप्लेन करेल आणि त्यानंतरच त्याचा चेहरा सगळ्यांसमोर उघड होईल. तर आता राणी जी आहे ती बोलत असते आणि तिला अचानक पायऱ्यावरून कुणीतरी येत आहे असा आवाज येतो आणि त्यावेळी राणी इंद्रा सरांना म्हणते की सर थांबा, 1 मिनिट, कुणीतरी येत आहे. त्यावेळी इंद्रा आणि राणी दोघेही जण सावध होतात आणि इंद्रा आणि राणीला कळते की वरती आई आलेली आहे. तेवढ्यातच इंद्रा लगेचच आईला पाहून राणीशी बोलायला लागतो, राणीशी भांडायला लागतो. तू इथे काय करत आहेस आणि तुला कळत नाही आहे का? मला त्रास देऊ नको, मला तुझा ना वैताग होतोय, का आली आहेस तू इथे? तर त्यावेळी राणी बोलते की हे पहा सर, तुम्ही उगाचच माझ्याशी वाद घालू नका. मी फक्त हे पाहण्यासाठी आले होते की तुम्ही जेवले की नाही, बाकी मला काय करायचंय. त्यावेळी आता इंद्रा बोलतो की हे बघ, मी कामात आहे आणि मला डिस्टर्ब केलेलं मला आवडत नाही आणि तसंही मला तुझं तोंड पाहायचं नाही. फक्त तुझ्यामुळेच मी माझ्या आईला माझ्या घरातून बाहेर काढलंय, फक्त तुझ्यामुळे. तर आता एवढं म्हणून इंद्रा लगेचच आईकडे पाहतो आणि बोलतो की आई तू इथे. तर त्यावेळी राणी आणि इंद्रा दोघेही जण मालतीकडे पाहतात. त्यावेळी मालती बोलते की काय गे, काय बोलतेस तू इंद्राला आणि का त्रास देते त्याला? हे बघ, त्याचं त्याला काम करू देत ना, आणि तू का आली आहेस तुझं तोंड दाखवायला इथे, त्याला त्रास द्यायला? त्यावेळी आता राणी बोलते की मालती मॅडम हे पहा, मी फक्त ते जेवलेत की नाही हे पाहण्यासाठी आले होते. त्यावेळी आता इथे मालती बोलते की हे बघ, त्याची काळजी करायची काही गरज नाही आहे. त्याची काळजी घेण्यासाठी त्याची आई आहे अजून. आणि हे बघ, त्याच्याशी असं उद्धटपणे बोललेलं मी खपून घेणार नाही, समजलं? असं म्हणत आता मालती जी आहे ती तिचा हात पकडते आणि हात पिरगाळू लागते. त्यावेळी राणी जी आहे ती ओरडत असते, मालती मॅडम सोडा, मला त्रास होतोय. ज्या ज्या हाताला राणीला लागलं होतं त्याच हाताला तिने पकडलेलं असतं. आणि इकडे इंद्राला आता राणीचा त्रास पाहवत नाही. इंद्रा बोलतो की अरे यार, आता राणीलाच त्रास होणार, आता मी काय करू म्हणजे आई तिला सोडेल. त्यानंतर आता मालती तिला धमकी देते, आता उद्याची उद्या मी तुला या घराच्या बाहेर काढणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही. असं म्हटल्यानंतर आता इथे मालती तिला लगेचच धक्का मारून ढकलून देते आणि तिला सांगते की माझ्या इंद्रापासून दूर राहा. असं म्हणत आता मालती इंद्राला घेऊन निघू लागते. त्यानंतर आता राणीचा हात दुखत असतो, तिला त्रास होत असतो. हे पाहताना आता इंद्राला देखील त्रास होत असतो. इंद्रा जात असताना राणीकडेच तो पाहत असतो. त्याचा पाय त्याला पुढे ओढत नसतो, पण काय करणार आता, आई पुढे त्याला काहीही करता येत नाही. इकडे राणी तिच्याच त्रासात असते आणि त्यानंतर इंद्रा तिथून निघून जातो. इकडे आता विक्रमच्या रूममध्ये विक्रम जो आहे तो या प्लॅनमध्ये असतो की कधी एकदा ते फॅक्टरीचे पेपर्सवरती सगळे काही डॉक्युमेंट्स क्लिअर होतील याचीच तो वाट पाहून असतो. आणि त्यानंतर आता इकडे तो फोनवरती बोलतो की लवकरात लवकर ते डॉक्युमेंट्स क्लिअर करा जेणेकरून आपलं काम लवकर होईल. तर आता त्याने फोनवरती धमकी देऊन सांगितलं आहे, होता होईल तेवढं लवकर करायचं. आता विक्रमला फॅक्टरी जी आहे ती त्या स्वतःच्या नावावर करून घ्यायची असते आणि त्याचमुळे आता त्याची ही धडापड चाललेली असते. इकडे आता ही उर्मिला येते आणि त्यानंतर ती म्हणते की विक्रांत, अरे तू इंद्रा बघ ना आपल्याकडे कशा नजरेने पाहत होता. मला तर आता खूप भीती वाटते की जर त्याला काही समजलं तर, आणि तूच हे सगळं केलंय, त्याला समजलं तर तो काय करेल आणि काय नाही, यानेच मला टेन्शन येते. तर आता इथे विक्रम म्हणत असतो की हे बघ, तू त्याची काळजी करू नकोस आणि तू हायपर होऊ नकोस, असं काही होणार नाही. आणि जर तसं झालंच तर माझ्याकडे ही एक आयडिया आहे. जर तसं त्याने माझ्यावरती ब्लेम केला तर मी सांगेल की तुम्ही दोघं एकत्र कसे होता, म्हणजे ते दोघं नाटक करत होते हे सगळ्यांसमोर येईल, त्यामुळे तो असं काही होणार नाही असं विक्रम इथे उर्मिलाला सांगतो. त्यानंतर उर्मिला खुश होते आणि बोलते की ठीक आहे. तर त्यावेळी आता विक्रम सांगतो की हे बघ, आता खाली जाशील ना तर त्यावेळी नॉर्मली बिहेव करायचं सगळ्यांसमोर, कुणालाही डाऊट आला नाही पाहिजे. तर आता उर्मिला बोलते की ठीक आहे असं म्हणत आता ती खाली निघून गेलेली आहे. आणि त्यानंतर आता तो त्याच्या हाताकडे पाहत असतो आणि त्याला त्रास होत असतो. इकडे राणी आणि इंद्रा हे दोघेही जण आता बुवांना भेटण्यासाठी बुवांना ठेवलेल्या ठिकाणी आलेले असतात. त्यावेळी राणी आणि इंद्रा दोघेही जण तिथल्या डॉक्टरला आणि वॉर्ड बॉयला विचारू लागतात की सगळं काही ठीक आहे ना.
तर त्यावेळी वॉर्डबॉय सांगतं की हो सर, सगळं काही ठीक आहे, काळजी करण्यासारखं काहीच नाही. त्यानंतर आता इकडे हा जो इंद्रा जो आहे तो बोलतो की ठीक आहे. तेवढ्यात वॉर्डबॉय बोलतो की सर, काही मेडिकल पाहिजे होतं, ते आणून द्याल का? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की ठीक आहे, मी मेडिकल घेऊन येतो. इकडे राणी आता बुवांशी बोलत असते. राणी बुवांना म्हणते की बुवा, लवकरच सगळं काही ठीक होणार आहे, तुम्ही काळजी करू नका. तर त्यावेळी आता इथे राणी जी आहे ती त्यांच्या अंगावरती टाकायला जाते आणि तेवढ्यातच तिचं लक्ष त्या घड्याळाकडे जातं. विक्रमचं घड्याळ जे आहे ते बुवांच्या तिथेच ड्रेसवरती पडलेलं असतं आणि त्या ब्लँकेटमध्ये अडकलेलं असतं. राणीला ते हाताला लागतं आणि ती हातात घेते आणि ती पाहू लागते की हे घड्याळ कोणाचं असेल. त्यावेळी तिला आठवतं की कदाचित बुवांना ज्या व्यक्तीने पकडलं होतं आणि ज्या व्यक्तीने त्याला ॲम्ब्युलन्समध्ये नेलं होतं, कदाचित त्याचं असेल. तर राणीच्या मनात डाऊट येतो आणि त्यानंतर तिला आठवतं की हे घड्याळ त्यावेळी पडलं असेल ज्यावेळी त्या व्यक्तीने बुवांना बाहेर ढकललं होतं. आणि तिच्या डोळ्यासमोर आता विक्रमचा चेहरा येतो आणि तिला आता हे सगळं इंद्राला सांगायचं असतं. तेवढ्यातच आता तिथे इंद्रा येतो आणि इंद्राने ते मेडिकल आणल्यानंतर वॉर्ड बॉयकडे दिले. त्यानंतर राणी जी आहे ती इंद्राला सांगते की सर, हे पहा, हे घड्याळ तुम्ही ओळखता का? हे कोणाचं असेल? त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की हे घड्याळ तुला कुठे मिळालं? त्यावेळी राणी सांगू लागते की हे घड्याळ बुवांच्या शर्टवरती होतं. म्हणजे कदाचित ते घड्याळ त्यावेळी पडलं असावं ज्यावेळी बुवांना बाहेर ढकललं होतं. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हो, राईट, म्हणजे तुझा संशय खरा ठरला आहे, हे घड्याळ विक्रांतचंच आहे. तर आता हे ऐकून दोघेही जण शॉक होतात. खरं तर त्यांना हे अपेक्षित होतंच, पण तरीसुद्धा आता त्यांच्याकडे प्रूफ आहे. तर त्यावेळी राणी बोलते की सर, म्हणजे आपण आता त्यांना सगळ्यांसमोर आणू शकतो, त्यांचा चेहरा सगळ्यांसमोर उघड करू शकतो. तर आता इंद्रा बोलतो की राईट, तुझं बरोबर आहे. आता ना मी पाहतो आणि सगळं काही सॉल्व करतो. तू काळजीच करू नको. बघ आता तू माझ्या पद्धतीने मी कसा हँडल करतो. तर आता राणी बोलते की ठीक आहे सर. तर आता इंद्राने ठरवलेलं आहे की या विक्रांतचा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा. तर त्यावेळी इंद्रा आणि राणी दोघेही जण घरी जाण्यासाठी निघालेत. इकडे आता हा जो विक्रांत आहे तो आता ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो. तेवढ्यात इथे आता इंद्रा येतो आणि इंद्रा बोलतो की काय विक्रांत, ऑफिसला निघालास? तर त्यावेळी तो बोलतो की ठीक आहे, माझं ना जरा तुझ्याशी काम आहे, मला थोडंसं बोलायचं आहे तुझ्याशी. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे बघ इंद्रा, जरा महत्त्वाचं नसेल तर आपण नंतर बोलू शकतो, मला आता ऑफिसला जायला उशीर होते. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की ठीक आहे, मला माहीत आहे तू आता चांगलंच काम करतो फॅक्टरीमध्ये, तू आता MD आहेस. तर त्यावेळी आता इथे इंद्रा जो आहे तो बोलतो की हे बघ, तुझं जास्त वेळ घेणार नाही, पण मला आता तुझ्याशी बोलायचं आहे. इंद्रा लगेचच आई, आबा सगळ्यांना खाली बोलावतो आणि आबा आणि आई बोलतात की काय झालं इंद्रा, एवढं काय बोलायचं आहे तुला विक्रांतशी? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की थांबा, सांगतोच ना. खरं तर मला आता विक्रांतचं कौतुक करावंसं वाटतंय आणि तेही तुम्हा सगळ्यांसमोर. विक्रांत एवढं छान काम करतोय मला वाटलं नव्हतं, पण तोही या पदाच्या लायक आहे. फक्त मीच MD पदाचा लायक नाही आहे, तर विक्रांतही हे काम करू शकतो आणि त्याचमुळे मला त्याचं इथे कौतुक करायचं आहे. विक्रांतने खूप छान प्रकारे काम केले आबा. तर त्यावेळी आबा बोलतात की अरे वा, तुमच्या दोघांचं भाऊभावांचं असं प्रेम पाहून मला खूप बरं वाटतं इंद्रा. तर त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो पुढे बोलू लागतो. इंद्रा बोलतो की मी यावरूनच खुश होऊन तुझ्यासाठी एक कडं आणलं आहे आणि ते कडं मला तुला माझ्या हाताने तुझ्या हातात घालायचं आहे. तर आता इथे विक्रांतला कळत नसतं की इंद्रा हे सगळं काय करतोय. तर त्यावेळी आता इंद्रा पुढे बोलू लागतो आणि इथे रत्नाईला सांगू लागतो की खरंच खूप छान काम केलं आहे बरं का. तर त्यावेळी रत्नाई देखील आता इथे विक्रांतचं कौतुक करू लागतात आणि त्यांनाही खूप भारी वाटतं की विक्रांतही हे सगळं करू शकतो. तर त्याचनंतर आता थोड्या वेळाने इथे इंद्रा जो आहे तो हसत असतो आणि इथे विक्रांतला आता डाऊट आलेला आहे कुठेतरी की इंद्रा नक्कीच काहीतरी इथे बोलणार, असं त्याला डाऊट आल्यानंतर विक्रांत जो आहे तो थोडा विचार करतो. त्यावेळी इंद्रा बोलतो की आता हे कडं मी तुझ्या हातात घालणार, चल हात पुढे कर. तर त्यावेळी विक्रमने दुसरा हात पुढे केला आणि त्यानंतर इंद्रा या हातात नाही, मला दुसऱ्या हातात घालायचं आहे हे कडं, तर तो हात पुढे कर. तर आता इथे विक्रमने तो लागलेला हात पुढे केला आणि त्यावेळी इथे इंद्रा बोलू लागतं की अरे तुला एवढं लागलंय आणि हे कसं काय? तर त्यावेळी विक्रम बोलतो की तुला सांगितलं ना, काल फॅक्टरीमध्ये एक छोटासा अपघात झाला आणि तिथेच लागलं हे सगळं. तर आता इंद्रा विचारू लागतो की म्हणजे नक्की काय झालं होतं आणि कसं काय लागलं तुला, असं काय झालं आहे फॅक्टरीमध्ये?
तर त्यावेळी आता विक्रांतला काय सांगावं आणि काय नाही ते कळत नाही. तर त्यावेळी तो बोलतो की एवढं काही नाही, थोडंसंच लागलं आहे. तर आता तो बोलतो की ठीक आहे, तर आता दुसरा हात कर, इथे तर लागलं आहे. तर आता इंद्रा बोलतो की अरे तुझं वॉच कुठे आहे? मला सांग, तू एवढा वेळेचा पक्का आहे आणि तुझ्या हातात घड्याळ नाही आहे, कुठे आहे तुझं वॉच? त्यानंतर आता इथे विक्रम जो आहे तो गप्पच बसतो आणि सांगू लागतो की अरे तो अपघात झाला ना, त्यावेळेस ते वॉच पडलं. तर त्यानंतर इथे विक्रांत बोलतो की तू मला असे प्रश्न का विचारतोयस इंद्रा? तू मला एवढं खुदून खुदून का विचारतोयस? तर त्यावेळी इंद्रा बोलतो की चल, मला फक्त माझ्या प्रश्नांचे उत्तर हवे आहेत. चल सांग, मला सांग, तू काल फॅक्टरीमध्ये किती वेळ होता? तर त्यावेळी इथे विक्रम बोलतो की म्हणजे मी पूर्ण दिवस फॅक्टरीमध्येच होतो. तर त्यावेळी इथे इंद्रा बोलतो की नाही विक्रम, तू मला खरं खरं सांग, तू काल फॅक्टरीमध्ये किती वेळ होता? कारण मला केटीने सांगितलं की तू फॅक्टरीमध्ये नव्हतास. सांग, कुठे गेला होतास? तर इंद्राने आता विक्रांतची कॉलर पकडलेली आहे आणि त्याला जाब विचारत आहे की तू कुठे होतास? त्यावेळी आता आबा बोलतात की अरे इंद्रा, झालंय तरी काय आणि तू त्याची कॉलर का पकडतो आहेस? त्यावेळी आता इंद्रा जो आहे तो बोलतो की आबा कळेल, तुम्हालाही सगळं काही कळेल. त्यानंतर विक्रांत बोल, सांग पटकन, कुठे होतास तू काल? पण विक्रांतच्या तोंडातून आणखीन एक शब्दही फुटत नसतो. तर त्यावेळी आता इथे इंद्रा सांगू लागतो की आबा, तुम्हाला माहिती आहे का, बुवांच्या सोबत जे काही घडले ते सगळं याने घडवून आणलं होतं आणि त्याचा सगळा ब्लेम त्याने माझ्यावरती टाकला. तर आता हे ऐकून तर सगळेजण शॉक होत आहे. तर त्यावेळी मला ती बोलतं की इंद्रा, तू काय बोलतेस हे सगळं? हे बघ, हे सगळं तुला त्या राणीने भरवलं असेल तुझ्या मनात, पण आपल्या घरची माणसं असं करणार नाहीत. तू त्याला चुकीचं समजतोयस. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की नाही आई, तो माझा गैरसमज नाही, हे सगळं मी एकदम प्रूफली सांगू शकतो. तर आता इथे उर्मिला आणि बाकी सगळेच धक्क्यात गेलेले आहेत. कारण आता उर्मिलाला खूप भीती वाटते. आता इंद्राला आणि राणीला तर हे कळलेलं आहे. तर आता इथे घरातल्यांसमोर आता काय होणार आहे हा प्रश्न आता उर्मिलाला पडलेला असतो. आणि इकडे मालती त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळी इंद्रा बोलतो की नाही आई, ज्या गुंडांनी मला मारलं होतं बुवांना वाचवायला जाण्यासाठी, ते गुंड याचेच होते. यानेच मला तिथे मारण्यासाठी पाठवलं होतं. का तर याला MD व्हायचं होतं. मला जेव्हा MD पदावरून काढून टाकलं त्यावेळी याला वाटत होतं की त्यालाच MD करावं आणि त्याच्या मनासारखं झालं. तुम्हाला माहिती आहे का बा, याने फक्त बुवांना किडनॅपच नाही केलं, तर ते पॉयझनचं इंजेक्शनसुद्धा बुवांना याने दिलं. आणि याने यावेळेस हॉस्पिटलमधून सुद्धा बुवांना गायब केलं. एवढं सगळे पराक्रम आपल्या विक्रांतने केले आहेत. म्हटल्यानंतर त्याचं कौतुक तर झालंच पाहिजे. तर त्यावेळी आता विक्रांत जो आहे तो इंद्राला सांगू लागतो की नाही इंद्रा, हे सगळं मी नाही केलं आणि मी का करेन असं? हे बघ, मी खूप प्रामाणिकपणे काम करतो, मी असं नाही करू शकत. त्यावेळी मालतीही इंद्राला तेच सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे रत्नाई देखील म्हणते की नाही इंद्रा, तुला काहीतरी गैरसमज झाला असेल, विक्रांत असं नाही वागू शकत. त्यानंतर आता पुढे मालती सतत हे सगळं राणीवरती ढकलत असते. तिला वाटत असतं की हे सगळं फक्त राणीमुळे होत आहे, पण नाही, हे सगळं फक्त विक्रममुळेच होत असतं. आबांना रत्नाईला खूप मोठा धक्का बसलेला आहे की विक्रांत हे सगळं असं सगळं वागू शकतो. आबा तर फक्त पाहतच उभे राहिलेले आहेत. कारण इंद्रा एवढं सगळं तर असंच बोलू शकत नाही, त्याला काहीतरी तरी मिळालं असेल असं आबांना वाटू लागतं. आणि त्यानंतर आता पुढील भागात इकडे विक्रम जो आहे तो रत्नाईकडे येतो आणि बोलतो की सांग नाही, मी नाही केलं हे सगळं, तू सांग ना एकदा इंद्राला. पण त्यावेळी रत्नाई देखील आता विक्रांतच्या तोंडात मारतात आणि त्यानंतर इंद्रा देखील आता त्याची कॉलर पकडत पकडत त्याला बाहेर खेचतो आणि बोलतो की अशा माणसासाठी आपल्या घरात जागा नाही, असं म्हणत आता तो बाहेर घेऊन आलेला आहे विक्रांतला आणि त्याने घराबाहेर त्याला ढकलून दिलेलं आहे. हे सगळं उर्मिला, रत्नाई सगळेजण पाहत असतात. तर आता लवकरच विक्रमला त्याच्या कर्माची शिक्षा तर होणारच आहे, पण उर्मिलाचं काय? तर मित्रांनो, पुढील भाग नक्की पहा, कारण आजचा भाग तर इंटरेस्टिंग होताच, पुढचा भागही असाच इंटरेस्टिंग असणार आहे. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.